लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपच्या युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और बात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। चलिए, स्वागत है एक बार फिर से आप सभी का लोकतंत्र के महापर्व के हमारे इस खास कार्यक्रम VCN निवडणूक रणसंग्राम 2019 में। जी हाँ, हम इसके पहले कई मेहमानों से आपको रूबरू करा चुके हैं और उनकी बातें आपको सुनवा चुके हैं। उनके मत और उनकी राय आप सभी जान चुके हैं। लेकिन इस वक्त हमारे साथ अमरावती महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी की कर्मठ कार्यकर्ता के तौर पर जनता ने जिन्हें पार्षद बनाकर चुना है, सुरेखा लुंगारे जुड़ी हुई हैं। सुरेखा लुंगारे साल 2000 से ही भारतीय जनता पार्टी को अपनी सेवाएं प्रदान कर रही हैं। 2002 के चुनावों में उन्हें पराजय का सामना करना पड़ा, लेकिन मौजूदा वक्त में वह शहर के PDMC प्रभाग से पार्षद हैं और मिनी महापौर का भी वह दायित्व संभाल चुकी हैं। इन सब के बीच 2019 में चुनावों की बयार किस तरफ बह रही है, क्या कहता है अमरावती शहर का चुनावी समीकरण, यह हम सुरेखा लुंगारे जी से जानते हैं। सुरेखा लुंगारे जी, आपका हमारे स्टूडियो में स्वागत है। नमस्कार। नमस्कार। सबसे पहले आप हमारे दर्शकों को यह बताइए कि इस वक्त अमरावती शहर का राजनीतिक समीकरण क्या कह रहा है। आप एक ज़मीनी स्तर की जुड़ी हुई कार्यकर्ता हैं, तो ज़मीनी स्तर पर माहौल किस तरफ है? खूप चांगला प्रश्न विचारला। अतिशय चांगलं वातावरण अमरावती शहरामध्ये आहे। शिवसेना, BJP आणि रिपाई युतीचे अधिकृत उमेदवार आनंदरावजी अडसूळ यांच्यासाठी अतिशय चांगलं असं वातावरण आहे। शहरामध्ये आम्ही बूथ लेव्हलपासून काम करतो आहे। शक्ती केंद्र प्रमुख आहेत आणि शक्ती केंद्र, स्वतः मी सुद्धा एक शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि या शक्ती केंद्राच्या माध्यमातून बूथ ज्या रचना केलेल्या आहे त्या बूथ लेवलवर जवळपास एक बूथ प्रमुख आणि त्याच्यामागे 30 कार्यकर्ते आणि त्या 30 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार प्रसाराची मोहीम राबवत आहोत। प्रत्येक प्रभागामध्ये दर दिवसाला 2 प्रभागामध्ये आमच्या बैठका आहेत। दररोज सकाळी आणि संध्याकाळी पदयात्रासुद्धा सुरू आहेत। अतिशय चांगलं आणि वातावरण आहे, कारण खासदार आनंदरावजी अडसूळ हा अतिशय अनुभवी असा व्यक्ती आहे, अतिशय प्रगल्भ विचारसरणीचे आहेत, अतिशय अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि लोकसभेमध्ये त्यांना सांसद रत्न म्हणून 5दा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि अमरावती जिल्ह्यासाठी त्यांचं अतिशय चांगलं असं कार्य आहे। तेव्हा निश्चितच जनता ही त्यांना कौल देईल असं मला निश्चितपणानं वाटतं। अतिशय चांगलं वातावरण आहे ह्यावेळेस। विरोधियों का आरोप तो यह है कि वो लोकसभा में सवाल ही नहीं पूछते। हा अगदी चुकीचा आरोप आहे। 1065 प्रश्न त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये विचारलेले आहे। त्याच्यानंतर 85% त्यांचं प्रेझेंटी आहे त्या लोकसभेमध्ये आणि विचारण्याची जी पद्धत आहे अतिशय अभ्यासपूर्ण कुठलाही प्रश्न ते आपल्या लोकसभेमध्ये मांडतात। मला असं वाटतं विरोधकांकडे काही मुद्दे नाही आणि त्याच्यामुळे त्यांना उठसूट कुठलाही आरोप करणं हे अतिशय सोपं वाटतं। खरं पाहिलं तर पहिल्यांदा मी नेहमी म्हणत असते की जेव्हा आपण दुसऱ्याकडे 5 बोटं करत असतो तेव्हा एक बोट आपल्याकडे सुद्धा असतं। तेव्हा मी काय आहे किंवा माझ्यामध्ये किती मॅच्युरिटी आहे किंवा मी लोकसभेमध्ये जर निवडून गेली तर मला हे सगळं करता येईल का, माझा तेवढा अभ्यास आहे का, माझ्यामध्ये तितकी वैचारिक प्रगल्भता आहे का, हे विरोधकांनी पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। चलिए, उन सब मुद्दों पर भी हम आएंगे, लेकिन एक सवाल जो रह कर आता है कि कांग्रेस जैसा एक राष्ट्रीय पक्ष, दूसरी ओर राष्ट्रवादी, इस मजबूत
गठबंधन देने का उन लोगों का वादा है, तो आपको ऐसा क्यों लगता है, क्या आपको इसकी क्या वजह लगती है कि एक राष्ट्रीय स्तर की पार्टी और एक रीजनल स्तर की, एक राज्य स्तर की पार्टी अपने चुनावों पर अपने टिकट पर किसी कैंडिडेट को चुनाव लड़ाने में असफल हुई? इसके पीछे की वजह क्या लगती है आप एक विरोधी होने के नाते? खरं पाहिलं तर तिकीट मागण्याचा खूप प्रयत्न झाला होता आमच्या पक्षाकडे सुद्धा. पहिला तो मुद्दा की तिकीट मिळाली नाही, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांना चिन्ह मिळालं नाही, त्याच्यानंतर 12व्या नंबरवर ते आहे. म्हणजे हे तर खरे सगळे निगेटिव्ह पॉईंट्स आहे. खरं पाहिलं तर नुसतं समर्थन देऊन चालत नाही. एक कसं आहे, एका विशिष्ट पक्षाची एक ओळख असते, त्यांचा जो सिम्बॉल असतो, जसं कमळ आहे, धनुष्यबाण आहे, याला लोक ओळखतात. आणि जर चिन्हावर जर आपण लढलो, कारण जसं BJPचा एक विशिष्ट वर्ग आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा एक विशिष्ट वर्ग आहे, तो त्या चिन्हाला पाहूनच मतदान करतो. यासाठी त्यामुळे विरोधकांना जे चिन्ह मिळालेलं आहे, खरं पाहिलं तर त्याची ओळख नाही आणि इतक्या लोकांपर्यंत ते पोहोचणं खूप कठीण आहे, कारण खूप कमी वेळ मिळालेला आहे. त्याच्यामुळे निवडून येणं मला तर वाटतं खूप कठीण आहे. 2014 में जब वो चुनाव लड़ी थी अड़सुल जी के विरोध में, उस वक्त राष्ट्रवादी का सिंबल उनके पास था और 3 लाख से अधिक मत उनको मिले थे. इस बार उनका दावा है कि वह आनंदराव अड़सुल जी को पराजित करके दम लेंगी. तो आपको क्या लगता है, कहाँ तक उनकी गाड़ी ठहरने वाली है? नाही, त्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी चुकीचं आहे. आम्हाला माहीत आहे की आनंदरावजी अडसूळ हे 1.5 लाखाची लीड घेऊन निश्चितपणानं जिंकणार आहेत, कारण त्यांचं काम बोलतं. अमरावती जिल्ह्यासाठी नुसतं विरोधक जी गोष्ट करतात, हवेत ज्या गोष्टी करतात, तसं त्यांचं काम नाही आहे. त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. आत्ताच तुम्ही जसं चिखलदऱ्याचा जर विषय घेतला तर 835 कोटींचं म्हणजे तिथे त्यांनी विकासासाठी पैसे आणलेले आहे. आपल्या इथे अनेक रेल्वे गाड्या त्यांनी सुरू केलेल्या आहे. रेल्वे स्टेशन, आदर्श रेल्वे स्टेशनची उपलब्धता करून दिलेली आहे. रोकूंगा आपको. जो यूपीए गठबंधन की ओर से चुनाव कैंपेन चलाया जा रहा है, उसमें बार बार ये बात कही जा रही है कि जो मॉडल रेलवे स्टेशन है, जो वैगन कारखाना है या फिर जो ऑर्डिनेंस फैक्ट्री, ये सारे जो कार्य हैं ये पूर्व महामहिम प्रतिभाताई पाटिल के करवाए हुए हैं. खरं पाहिलं तर आम्हाला अतिशय अभिमान आहे की अमरावती शहराच्या एक महिला देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून राहिलेला आहे, याचा आम्हाला गर्वच आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, तर कुठलंही काम जर तडीस न्यायचं असेल तर त्याच्यासाठी खासदाराचा पाठपुरावा असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते अमरावती रेल्वे स्टेशन असो किंवा अजून रेल्वे गाड्या असो, कुठल्याही कामाचं म्हणजे शेवट नेण्यासाठी किंवा तडीस देण्यासाठी खासदार जोपर्यंत पाठपुरावा करत नाही, त्याच्या मागे लागत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही असं मला वाटतं. आणि ते काम आनंदरावजींनी केलेलं आहे. मौजूदा सांसद आनंदराव अड़सुल जी से लोगों को ये शिकायत है कि उनका चेहरा नज़र नहीं आता. 5 साल वो कहाँ रहते हैं ये पता नहीं रहता. चुनाव नज़दीक आते ही वो फिर से क्षेत्र में सक्रिय हो जाते हैं. और जिस तरीके से शिवसेना ने उन्हें यहाँ पर भेजा, वो एक बाहरी व्यक्ति के तौर पर ही यहाँ पे काम कर रहे हैं और उनका जनमानस के साथ जुड़ाव नहीं है, ऐसा भी आरोप उन पर लगता है. पहिल्यांदा तर मी जनतेला सांगू इच्छिते की लोकसभेचं इलेक्शन म्हणजे देशाचं इलेक्शन आहे. देशाचा विकास, देशाचा उत्कर्ष आणि देशामध्ये जे काही बदल घडून आणायचे आहे विविध याच्यामध्ये, तर लोकसभेच्या माध्यमातून हे काही महानगरपालिकेचं, नगरपरिषदचं किंवा ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही आहे. हे देशाचं इलेक्शन आहे. तेव्हा पहिल्यांदा जनतेने हे समजून घेतलं पाहिजे. आणि जर लोक म्हणत असतील नगरसेवकासारखं जर रोज नाली बघायला आलं पाहिजे किंवा आमचे रस्ते चांगले नाही तर रस्ते बघायला यायला पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा आहे की हे इलेक्शन कुठलं आहे, कशाचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणानं मला असं वाटतं की खासदार आनंदरावजी अडसूळ यांनी खूप मोठी कामं
अमरावती जिल्ह्यासाठी केलेली आहेत आणि जनता ही ज्ञात आहे, जनतेला हे सगळं माहीत आहे. आणि मी निश्चितपणानं सांगते की नरेंद्र मोदींचे हात जर बळकट करायचे असतील तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे जे उमेदवार आहे आनंदरावजी अडसूळ, त्यांना निश्चितपणानं जनता ही कौल देईल, ही मला खात्री है. पिछली बार विधायक रवि राणा का जो मतदार संघ है बडनेरा विधानसभा क्षेत्र, वहाँ से आनंदराव अडसूळ जी ने अच्छी खासी लीड ली थी और उसका श्रेय शिवसेना के दिवंगत नेता, जिन्हें जनता का नेता कहा जाता था, संजय बंड जी को जाता था. इस बार वो आप लोगों के बीच में नहीं, तो इस हानि को किस तरीके से देखते हो आप? क्या इसका असर उस क्षेत्र में पड़ेगा एक कर्मठ नेता के ना होने का? पहिल्यांदा तर स्वर्गीय संजयजी बंड यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली देते. खरोखर अतिशय जमिनीशी जुडलेला असा तो कार्यकर्ता होता. शिवसैनिकांचा त्यांच्यावर खूप चांगला विश्वास होता. निश्चितपणानं काही प्रमाणात फरक पडेल, परंतु त्यांचे जे खंदे कार्यकर्ते आहेत संजयजी बंड सोबतचे, ते सगळे आमच्यासोबत एक दिलानं कामाला लागलेले. आम्ही सोबत मिळून काम करतो आहे. रोजच्या सभा आहेत, प्रचार रॅल्या आहेत, हे सगळं आमचं होऊन राहिलेलं आहे. म्हणजे कॉर्नर्स मीटिंग असो, हे सगळं आम्ही करत आहोत. तर निश्चितपणानं ते लोक जे त्यांच्यासोबत जे काम करणारे होते ती आमच्यासोबत जुळलेली आहे, त्यामुळे फारसा फरक पडणार नाही असं मला वाटतं. जो आप लोगों की गठबंधन के विरोध में लड़ रहे प्रत्याशी है या वो जो परिवार है, उस परिवार की छवि ऐसी रही है कि वो परिवार कब क्या बोलेगा इस बात का भरोसा किसी को नहीं. कभी उनकी करीबी मुख्यमंत्री जी के साथ हो जाती है, कभी वो मातृश्री के बहुत महत्वपूर्ण मेहमान बन जाते हैं, अतिथि हो जाते हैं और वो अपने ये दावे वक्त वक्त पर पेश करते हैं. तो उनकी जो ये छवि है, इसको लेकर जनता में जो भ्रम फैलेगा, उस छवि को तोड़ने के लिए क्या आप लोगों का नियोजन है? मी तर पहिल्यांदा हे सांगेल की नाटक करणारे जे लोक असतात, ज्यांना नौटंकी म्हणतात, अशा पद्धतीचे विरोधक आहेत. परंतु जनता हुशार आहे. जनताला माहीत आहे की आपल्याला काय निवडायचं आहे आणि काय करायचं आहे. कारण जनतेने मनोमन ठरवून टाकलेलं आहे. कारण त्यांना दिसतं आहे ना की देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेसाठी किती मोठे कामं केलेले आहेत, किती विविध योजना आणलेल्या आहेत. महिलांसाठी शौचालय, म्हणजे घराघरामध्ये शौचालय झालेलं आहे. उज्ज्वला गॅस योजनेसारख्या आमच्या प्रत्येक महिलांना फुफ्फुसाचा त्रास होत होता चुलीवर स्वयंपाक करून करून, तर नरेंद्रजी मोदींनी प्रत्येक घरामध्ये गॅस पोहोचवलेला आहे. महिलांसाठी अनेक योजना आणि मुद्रा लोन असो किंवा जनधन योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, कित्येक गरीब कुटुंबांना घरं मिळालेले. तर हे मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि ह्या माध्यमातून निश्चितपणानं, कारण जनतेला माहीत आहे की जनता नाटकी लोकांवर भरोसा करत नाही. आता कालचीच तुम्ही सभा घ्या ना, शरदजी पवार आलेले होते आणि त्यांनी स्वतः त्यांना म्हटलं की निवडून आल्यानंतर तुम्ही बदलू नका, नाहीतर तुम्हाला बदलण्याची सवय आहे, तुम्ही चालले जाल. असं जेव्हा म्हटलं तर त्यांच्याच नेत्यांना त्यांच्यावर भरोसा नाही, तर जनतेला काय भरोसा राहणार आहे? ये चुनाव अमरावती लोकसभा परिप्रेक्ष्य में हो रहा है. पूरे देश का चुनाव है. पूरा देश इस रण में उतरा हुआ है. वोट प्रधानमंत्री जी की छवि पे मांगे जाएंगे या स्थानीय संसद के कार्यों पर? ये बहुत अच्छा प्रश्न आपने पूछा है. खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे आणि शिवसेनेचा कॅन्डिडेट आहे. तर निश्चितपणानं आम्ही सरकारने जी कामं केलेली आहेत ती तर घेऊन आम्ही लोकांसमोर जाणारच आहोत, कारण तो आमचा प्लस पॉईंट आहे. शिवाय अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहे आनंदरावजी अडसूळ, त्यांनीही जी कामं केलेली आहेत, मग पासपोर्ट असो किंवा आता महाआरोग्य निदान शिबिर घेतलं त्यांनी, जवळपास ज्येष्ठ आणि दिव्यांग लोकांना 3 कोटीचं साहित्य वाटलं, त्यांचं आरोग्य निदान शिबिर केलं. म्हणजे अनेक कामं जिल्ह्यासाठी त्यांनी केलेली आहेत. त्या जिल्ह्यामध्ये केलेल्या कामांचा पाढा घेऊनसुद्धा आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि निश्चितपणानं मला तर पूर्ण खात्री आहे की आनंदरावजी अडसूळ जर देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांचे हात आपल्याला बळकट करायचे असतील तर निश्चितपणानं जनतासुद्धा आनंदरावजींना निवडून देतील, धनुष्यबाणावरच आपलं मतदान करतील, ही मला पूर्ण खात्री आहे.
तो दर्शकों, इस बार हमारे ख़ास प्रोग्राम में हमारे साथ जो मेहमान जुड़ी हुई थी वह भारतीय जनता पार्टी की पार्षद सुरेखा लुंगारे थी, जो कि साल 2000 से ही पार्टी के कर्मठ कार्यकर्ता के तौर पर अपनी जिम्मेदारियां निभा रही हैं। उन्होंने हर एक सवाल का अपने तौर पर जवाब दिया। उनकी बातों में आक्रामकता नज़र आ रही थी और यह विश्वास नज़र आ रहा था कि आनंदराव अडसूल अमरावती ज़िला से सांसद के तौर पर हैट्रिक लगाने वाले हैं। लेकिन उनका यह विश्वास कितना सही साबित होता है, इसको देखने के लिए इंतज़ार करना होगा आने वाली 23 मई का, जिस दिन चुनावों के नतीजे आएंगे। मेरे साथ इस विशेष कार्यक्रम में फ़िलहाल बस इतना ही। तब तक के लिए आप जुड़े रहिए विदर्भ के सबसे लोकप्रिय चैनल VCN न्यूज़ के साथ और देखते रहिए हमारा चैनल GTPL सेट टॉप बॉक्स के चैनल नंबर 72 व UCN के सेट टॉप बॉक्स चैनल नंबर 81 पर। फ़िलहाल बस इतना ही, हम आपसे फिर मिलेंगे। लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शय और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे हैं आपकी समस्या जानने के लिए। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019, फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती।